भारतीय पारंपरिक चर्मकलेचा उत्तम नमुना असलेली प्रसिद्ध कोल्हापुरी चपलांचा वारसा जगभर पोहोचवण्यासाठी जागतिक ब्रँड असलेल्या प्राडा कंपनीसोबत लिडकॉम आणि लिडकार यांच्यात सामंजस्य करार झालाय। मुंबईतील इटालियन वाणिज्य दूतावासात इटली भारत व्यापारी परिषदेनिमित्त या करारावर स्वाक्षरी करण्यात आली। आता पारंपरिक कोल्हापुरी चपलांच्या कौशल्याला आधुनिक लक्झरी फॅशनची साथ मिळणार आहे। यामुळे महाराष्ट्र आणि कर्नाटकातील कारागिरांना मोठी संधी निर्माण होईल। पाहूयात। कोल्हापुरी चपलेचं आकर्षण आता 7 समुद्रापार। प्राडा सोबत लिडकॉम आणि लिडकार यांच्यात सामंजस्य करार। कोल्हापुरी चप्पल आता ग्लोबल बाजारात मिळणार। सुबक बांधणी आणि आकर्षक कलाकुसर, हाताने घडवलेल्या बांधेसूद आणि रुबाबदार कोल्हापुरी चपलेची भुरळ पडणार नाही असा माणूस जगाच्या पाठीवर सापडणं म्हणजे विरळाच। या जगप्रसिद्ध कोल्हापुरी चपलेचं आकर्षण आता 7 समुद्रापार असलेल्या इटालियन कंपनीला पडलंय आणि त्यांनी जागतिक अधिष्ठान असलेल्या फॅशन शो मध्ये हुबेहूब कोल्हापुरी दिसणाऱ्या चपलेचं सादरीकरण केलं। त्यावरून सुरुवातीला वाद झाला असला तरी आता त्या कंपनीसोबत सामंजस्य करार झालाय। त्या निमित्तानं कोल्हापूरच्या कारागिरांना जागतिक बाजारपेठ मिळण्यास मदत होणार आहे। प्राडाने काल भारतामध्ये प्राडाचे प्रमुख आले, त्यांची संपूर्ण टीम आली आणि ज्यांच्याकडे कोल्हापुरी चप्पलचं GI टॅगिंग आहे अशा महाराष्ट्र सरकारचं लिडकॉम आणि कर्नाटक सरकारचं लिडकर या दोन्ही संस्थांच्या बरोबर प्राडाने एक MOU साईन केला आणि यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये 2000 जोडी कोल्हापुरी चप्पल खरेदी करायचा निर्णय त्याने घेतला। हा एक क्रांतिकारी निर्णय आहे। कोल्हापुरी चपला फेब्रुवारीमध्ये प्राडाच्या 40 विक्री केंद्रांमध्ये आणि अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असणार आहेत। मेड इन इंडियाचा हा एक नवीन अध्याय ठरेल। प्राडा कंपनी जगभरातील उत्कृष्ट कारागिरांना प्रोत्साहित करत असते। आता कोल्हापूरची ओळख जागतिक स्तरावर नेण्यात अधिक मदत होणार आहे। जागतिक बाजारपेठेत प्राडा कंपनी कोल्हापुरी चप्पल त्यांच्या दरात विकणार असली तरी उत्पादनात वाढ झाल्यानं उत्पादक आणि परिणामी कारागिरांना याचा चांगला फायदा होणार आहे। 11 तारखेला करार झालाय, त्यानुसार आपल्याकडे प्रोडक्शन चालू आहे। 10 कामगार काम करतात आणि त्यांच्या ठराविक वेळेमध्ये त्यांची ऑर्डर पूर्ण करून द्यायची आहे। नाही, सध्या तर नियोजन असं की प्रोडक्शन चांगलं करा आणि पर डे 30 पेअर व्हायला पाहिजे चांगल्या पद्धतीने आणि त्याप्रमाणे आपण काम चालू आहे। 10 कामगार घेऊन काम चालू आहे। आम्ही या गेल्या 8 महिन्यात बघतोय की 2 ढोरांनी ती रंगी परत चालू केली। म्हणजेच जी कोल्हापुरी चप्पलचं जे पडद्याआड जाण्याची कला होती, पडद्याआड जी कोल्हापुरी चप्पलची कला जी जात होती ती आज रिवाईव्ह होते, म्हणजे पुनर्जीवित होते, हे खऱ्या अर्थानं म्हणावं लागेल आणि खूप आनंदाची गोष्ट आहे। जी संपत चाललेली कला होती त्यात पुनर्जीवन तिला मिळते। कोल्हापुरी चप्पल म्हणजे महाराष्ट्रातील कारागिरांच्या पिढ्यांमधून शतकानुशतकं चालत आलेला कुशल कारागिरीचा वारसा आहे। भारतीय कारागिराला जागतिक व्यासपीठावर नेण्यासाठी हा आणखी एक प्रयत्न आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब ठरलाय। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।